जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. जय हिंद फौजी. जय हिंद. काय ग आवाज एकदम जोर आहे आज. मग मिसेस फौजी आहे ना मी. बरोबर आहे. बर काय करतेस? अहो काय नाही, काम आटपली, आता नुसतं बसले होते. बोला की. बरं ऐक, आपण जे सातारला फ्लॅट बघायला जाणार होतो ना, तर 26 तारखेला रेडी होईल म्हणून सांगितले त्यांनी. तर तुम्ही जावा आणि काय कसं वाटतं ते सांगा. अहो तुम्ही म्हणजे मामाला घेऊन जायचंय वे? अगं हाय का, आता कोणाला सांगायचं नाही म्हणून ठरलंय ना आपलं. वय ते बी आहेच. मग अहो तुम्हाला सांगते, घर कसं असेल कुठं असेल या विचारानं मला रातभर झोपच लागली नाही बघा. आता घर बघितलं ना की माझ्या जीवाला चैन पडेल बघा. आणि तुम्ही म्हणजे योगेश साहेब, निकम साहेब, मयुरेश यांच्या सगळ्यांचे मिसेस बघायला जाणार आहे. तर आमचं म्हणणं होतं की तुम्ही सगळे एकत्र मिळून जावा ना. बर बर, त्यांच्या संग जायचंय वय, जाते की. अहो तुम्हाला माहितीये का, काल मी आणि मामा घराबद्दल बोलत होतो, त्यांना बी लई आनंद झालाय. हा, मला वाटलं मामा काय म्हणतोय काय. शितले, मामाला असं तर वाटत नाही ना की आपली पोरं आपापली सोय बघतात म्हणून? अहो नाही नाही, हा अजिबात नाही. उलट ते म्हणले त्यांना बी घर बघायचंय. बरं झालं. बरं ऐक, मला आता सारखं फोन करता येणार नाही, ते मी निकम साहेबांच्या बायकोचा फोन नंबर पाठवून देतो, त्यांच्याशी बोल आणि काय ते ठरव मग. बर ठरवते. वयो फोन करता येणार ना असं का म्हणलात? अगं ह्यो हप्ता आमच्यासाठी लय मुश्किल असतो. 26 जानेवारी आहे ना, देशात काय बी घातपात होऊ नये म्हणून या आठवड्यात आम्हाला सज्ज व्हायला लागतं. आणि दुश्मन काहीतरी कुरापती करणार हे आम्हाला माहितीच असतं, त्यामुळे सुरक्षा टाईट करायला लागते. बर ठीक आहे. अहो काळजी घ्या. होय. ठेवू का? फौजी, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आम्ही लई उत्साहात साजरा करतो, पण तुम्ही ते सुरळीत पार पडावं म्हणून लई कष्ट घेता. ठरलं फौजी, या 26 जानेवारीला मी तुम्हा फौजींसाठी नक्कीच काय तर करणार.